नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्कायरूट एरोस्पेस कडेन संवाद साधून विक्रम-1च्या यशा खातीर पुराय पंगडाक परबीं दिली. नीट यूजी परीक्षेच्या निशेधात वांटो घेवपी लोकां आड केल्ल्यो केशी आनी हेर कायदेशीर कारवाय फाटीं घेवपाचो निर्णय बिहार आनी आसाम राज्य सरकारांनी घेतला. मंगल मिलन ह्या नांवान वळख आशिल्ली एनडीए संसदीय पक्षाची सप्तकी रणनीती बसका आयज सकाळीं संसद घरांत जातली. भारताचो इन्क्रेडिबल इंडिया ब्रँडा खाला संवसारीक पर्यटन थळ म्हूण प्रचार करपा खातीर पर्यटन मंत्रालयान एर इंडिया कडेन समजिकायेची कबलात केल्या. आनी राष्ट्रकुल खेळांत भारताची शर्मिला धनखड हिणें ग्लास्गोत जाल्ल्या बायलांच्या शॉटपूट फायनलींत दुसरें भांगरा पदक जिखलें. हे पदक जिखपी ती पयली भारतीय थारल्या. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्कायरूट एरोस्पेसचे पवन चंदना आनी नागा भारत डाका हांचे कडेन संवाद साधलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी तांचे चर्चेत मुखेलपणान विक्रम-1च्या यशाचेर आनी हेर जायते विशयांचेर चर्चा जाल्ल्याचो उल्लेख केला. तांच्या प्रवासाची आनी फुडाराची येवजण आयकून प्रधानमंत्र्यांनी खोशी उक्तायली. तांची उर्जा, म्हत्वाकांक्षा आनी सकारात्मक नदर ही भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रांतल्या उत्साही आनी चैतन्यमय वातावरणाचें प्रतिबिंब आसा अशें तांणी म्हळें. तशेंच प्रधानमंत्री मोदी हांणी स्कायरूट्स एरोस्पेसाच्या पुराय पंगडाक परबीं दिली. विक्रम-1 इसके सफल लॉन्च से हर देशवासी गौरव से भरा हुआ है। ये प्राइवेट सेक्टर द्वारा विकसित भारत का पहला रॉकेट है। हमारे युवा इनोवेटर्स ने वो कर दिखाया जिसकी कल्पना तक मुश्किल थी। उन्होंने गजब की स्किल, पैशन और पेशेंस दिखाया। लंबे समय तक हमारा स्पेस सेक्टर निजी क्षेत्र के लिए बंद रहा था। इस सेक्टर में रुचि रखने वाले काफी युवाओं को अपनी प्रतिभा दिखाने का अवसर नहीं मिल पा रहा था। युवा हित को देखते हुए हमने स्पेस सेक्टर को प्राइवेट सेक्टर के लिए खोला। आज इसका परिणाम दुनिया देख रही है। नीट यूजी परीक्षेच्या निशेधात वांटो घेवपी लोकां आड केल्ल्यो केशी आनी हेर कायदेशीर कारवाय फाटीं घेवपाचो निर्णय बिहार आनी आसाम राज्य सरकारांनी घेतला. बिहाराच्या गृह खात्यान 26 जुलयाक सांजे 6 वरां पयलीं नोंद केल्ले सगळे एफआयआर, गुन्यांवकारी कागाळी आनी आंदोलन करप्यां आड कारणे दाखवा नोटीशी फाटीं घेवपाची कायदेशीर प्रक्रिया रोखडीच सुरू करतले अशें आश्वासन दिलां. अधिकृत निवेदना प्रमाण मुजती आदी दाखल केल्ल्या प्रकरणा संबंधी अटक केल्ल्या वा ताब्यात घेतिल्ल्या व्यक्तींक रोखडेच सोडटले. आसामच्या गृह आनी राजकीय खात्यान ह्या निशेधा संबंधी आसामात केशी नोंद जाल्यात ताका लागून 13 जाणांक अटक केल्या अशी म्हायती दिल्या. पूण ह्या निशेधात वांटो घेतिल्ल्या व्यक्ती आड राज्यातल्या खंयच्याय पुलीस अधिकाऱ्या कडल्यान कसलीच कारवाय करचे ना अशें राज्य सरकारान थारायलां. मंगल मिलन ह्या नांवान वळख आशिल्ली नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स एनडीए संसदीय पक्षाची सप्तकी रणनीती बसका आयज सकाळीं संसद घरांत जातली. युती भितर पुराय एकचार दाखोवपा खातीर संसदेच्या अधिवेशनात ही बसका घेवपाची चाल आसा. आदली बसका ह्या म्हयन्याच्या 21 तारखेक जाल्ली. त्या वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परीक्षांनी पेपर लीक जावचे न्हय म्हूण समन्वयात्मक यत्न करचे अशें आवाहन केल्लें. तशेंच हालींच नीट परीक्षा पेपर लीक जाल्ल्यान संबंदांचेर खर कारवाय करपाची आनी देशांतल्या तरणाट्यांचे हित राखपाची सरकाराची वचनबद्धताय प्रधानमंत्र्यांनी परतून एक फावट अधोरेखीत केली. विदेश वेव्हार सचिव विक्रम मिस्री हांणी बिजिंगांत चीनाचे परराष्ट्र वेव्हार उपमंत्री हुआ चुयिंग हांची भेट घेतली आनी द्विपक्षीय संबंदांच्या सगळ्या तासांचो नियाळ घेतलो. भारत आनी चीन हे एकमेकांचे भागीदार असून उदरगतीच्यो संदी निर्माण करपी देश आसात. त्या प्रमाण सचिव मिस्री हांणी वेगवेगळ्या विशयांचेर भासाभास केल्या. हातूंत वेपार आनी अर्थीक संबंदांतल्या फायदेशीर परिणाम मेळोवपाचो आस्पाव आशिल्लो. चीनांतल्या भारतीय दुतावासाच्या म्हणण्या प्रमाण भारत चीन शिमेच्या वाठारांनी शांतताय आनी सुवेवस्था दवरपाचे म्हत्वाचेर लेगीत ह्या दोनूय अधिकाऱ्यांचेर एकमत जालें. भारताचो इन्क्रेडिबल इंडिया ब्रँडा खाला संवसारीक पर्यटन थळ म्हणून प्रचार करपा खातीर पर्यटन मंत्रालयान एर इंडिया कडेन समजिकायेची कबलात केल्या. केंद्रीय पर्यटन आनी संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांच्या हाजेरीत नवी दिल्लीत ही कबलात जाली. भारताची जागतीक पर्यटन दृश्टी वाडोवपा खातीर मंत्रालयाच्या प्रचार उपक्रमा वांगडाच एर इंडियाच्या विस्तारीत देशी आनी आंतरराष्ट्रीय नेटवर्काचो फायदो घेवपाचो हे सहकार्याचो हेत आसा. ह्या कबलाती खाला मंत्रालय आनी एर इंडिया डिजिटल आनी ऑफलायन प्लॅटफॉर्माचेर संयुक्त प्रचार मोहीम सुरू करतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आता मुखावेलो खबरो. कार्मिक भौशीक कागाळी आणि पेन्शन राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग हांणी भौशीक परीक्षा अनुचित साधनांचेर प्रतिबंधक उपाय दुरुस्ती विधेयक 2026 काल लोकसभेत मांडले. ह्या विधेयकात भौशीक परीक्षा अनुचित साधनांचेर प्रतिबंधक उपाय कायदो 2024 दुरुस्ती करपाचो यत्न केला. ह्या विधेयकात 10 वर्सां मेरेन बंदखण, 10 कोटी रुपया मेरेन दंड, गुन्यांवकारांची मालमत्ता जप्त करप, खाशेले फास्ट ट्रॅक कोर्ट आणि परीक्षा संबंधीत गुन्यांवांची चौकशी तशेंच सुनावणे खातीर वेळ मर्यादा ह्या सारख्या कडक शिक्षेची तरतूद आसा. हे विशीं उलयतना मंत्री जितेंद्र सिंग हांणी सांगलां की I rise to move for leave to introduce the Public Examinations Bracket Prevention of Unfair Means Amendment Bill 2026 to amend the Public Examination Prevention of Unfair Means Bill 2024. Thank you, Speaker, sir. हे मांडला ते विधेयक सुदारपाच्या दिकेन हे सुरवातीचे पावल आसा अशें सभापती ओम बिर्ला हांणी सांगले. लोक परीक्षा अनुचित साधारण निवारण संशोधन विधेयक 2026 हमारे देश के करोड़ों युवाओं के भविष्य, उनकी मेहनत और उनकी आकांक्षाओं से जुड़ा अत्यधिक महत्वपूर्ण विधेयक है. ये विधेयक पेपर लीक जैसे अपराधों पर प्रभावी अंकुश लगाने, दोषियों के विरुद्ध कठोर प्रावधान कर देश के करोड़ों युवाओं के हितों की रक्षा और इस दिशा में एक महत्वपूर्ण विधेयक है. उपरांत नीट विद्यार्थी निदर्शकां आड पुलिसांनी केल्ल्या कारवायेचेर विरोधकांनी परत केल्ल्या निशेधाक लागून सभाघराचें कामकाज खंडीत जाल्ल्यान लोकसभा आणि राज्यसभा दोनूय सांजे मेरेन स्थगीत करच्यो पडल्यो. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह हांणी म्हळां की पंचायत राज संस्था ह्यो भारताच्या लोकशाय आनी विकासाच्या प्रवासाचो केंद्रबिंदू आसात. नवी दिल्लीत आत्मनिर्भर पंचायत कार्यावळ आनी समर्थ पंचायत पोर्टल सुरू करतना ते उलयताले. विकसीत भारत 2047 च्या दृश्टिकोना प्रमाण अर्थीक नदरेन कार्यक्षम, तंत्रज्ञान सक्षम आनी आत्मनिर्भर पंचायती तयार करपा खातीर हे उपक्रम म्हत्वाचे पावल आसा अशें सिंग हांणी सांगलें. डिजिटल साधनां आनी टिकाऊ येणावळ स्त्रोतां वरवीं पंचायती राज संस्थांक घटमूट केल्यार तळागाळांतल्या शासनात सुदारणा जातली आनी समावेशी ग्रामीण उदरगत गती मेळटली अशें मंत्री सिंग हांणी स्पश्ट केलां. ह्या पोर्टला वरवीं कर घेवपाची प्रक्रिया आनी पंचायतीच्या येणावळीचेर नियंत्रण दवरप सोंपें आनी पारदर्शक जातलें अशें तांणी मुखार सांगलें. सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या एका पोस्टांत केंद्र सरकार फुडल्या म्हयन्याचे 25 तारखेसावन भारतात इन्स्टाग्रामाचेर बंदी घालतले असो दावो केला, पूण सरकारान हो दावो न्हयकारला. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटान हो दावो फटीचो आसा अशें म्हळां. सरकारान अशी कसलीच घोशणा करूंक ना अशें खात्यान स्पश्ट केलां. तशेंच नागरिकांक फकत खात्रीशीर अधिकृत स्त्रोतांचेर आदारून रावपाचो सल्लो PIBन दिला. ते भायर अशी खंयची चुकीची वा फेरफार केल्ली म्हायती सापडली जाल्यार factcheck@pib.gov.in ह्या ईमेलाचेर कळोवपाचें आवाहन केलां. राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारताची शर्मिला धनकर हिणे काल राती ग्लास्कोत जाल्ल्या बायलांच्या शॉटपूट F57 फायनलीत दुसरें भांगरा पदक जिखलें. हे पदक जिखपी ती पयली भारतीय थारल्या. तशेंच बायलांच्या शॉटपूट F57 सर्तीत शिल्पा शैलान कांस्य पदक जोडलें. ते भायर वेटलिफ्टर वल्लुरई अजय बाबू आनी ज्ञानेश्वरी यादव हांणी दरेकी 1 रुपया पदक जिखला. हाचे आदीं ज्ञानेश्वरीन बायलांच्या 53 किलो गटात रुपया पदक जोडलें. ह्या जैताक लागून 5व्या दिसा निमाणे मेरेन भारताची पदकांची संख्या 10 मेरेन पावल्या आनी तातूंत 2 भांगरा, 5 रुपया आनी 3 कांस्य पदकांचो आस्पाव जाता. कॉमनवेल्थ गेम्स 2026च्या बायलांच्या शॉटपूट सर्तीत भांगरा पदक जिखून इतिहास निर्माण केल्ले खातीर केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मनसुख मांडवीय हांणी शर्मिला धनखड हाचें अभिनंदन केलां. भारतीय हवामान खात्यान आयज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आनी दर्यादेगेवेल्या कर्नाटकाच्या कांय वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच ईशान्य भारत, उदेंत राजस्थान,
गुजरात, झारखंड, केरळ, माहे, कोकण आणि गोंय, मध्य प्रदेश, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम ह्या वाठारांनी लेगीत मध्यम ते मोठ्या प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. मजगतीं दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेशाच्या कांय वाठारांनी उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती तिगून उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आतां खबरो सोंपोवचे आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्कायरूट एरोस्पेस कडेन संवाद सादून विक्रम 1च्या यशा खातीर पुराय पंगडाक परबीं दिली. नीट यूजी परीक्षेच्या निशेधात वांटो घेवपी लोकां आड केल्ल्यो केशी आनी हेर कायदेशीर कारवाय फाटीं घेवपाचो निर्णय बिहार आनी आसाम राज्य सरकारांनी घेतला. मंगल मिलन ह्या नांवान वळख आशिल्ली एनडीए संसदीय पक्षाची सप्तकी रणनीती बसका आयज सकाळीं संसद घरांत जातली. भारताचो इन्क्रेडिबल इंडिया ब्रँडा खाला संवसारीक पर्यटन थळ म्हूण प्रचार करपा खातीर पर्यटन मंत्रालयान एअर इंडिया कडेन समजिकायेची कबलात केल्या. आनी राष्ट्रकुल खेळांत भारताची शर्मिला धनखर हिणें ग्लास्गोत जाल्ल्या बायलांच्या शॉटपूट फायनलींत दुसरें भांगरा पदक जोडलें. हें पदक जिखपी ती पयली भारतीय थारल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचें मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.